हॅलो फ्रेंड्स, माझ्या या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल दिया आसन किंवा दिया स्टँड म्हटलं तरी चालेल शिकणार आहोत। यासाठी मी 4 प्लाय लोकर घेतलेली आहे, 3 रंग घेतलेले आहेत, 2.5 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। चला तर मग सुरुवात करू आपण साखळ्यांनी। 4 साखळ्या करायच्या आहेत। आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे, म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल। हे बघा, आता 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला। आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत। हा दुसरा झाला, तिसरा। अशा प्रकारे या रिंगमध्ये आपण 12 खांब करून घेऊ। हे बघा, 12 खांब माझे बनवून झालेले आहेत। आणि आता पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। आता 3 साखळ्या करू म्हणजे पहिला खांब झाला। आणि आता याच गॅपमध्ये आपल्याला अजून एक खांब करायचा आहे, म्हणजे एकाच गॅपमध्ये आपण 2 खांब करत आहोत। 2 DC इन ईच गॅप। आधी 12 खांब होते, आता टोटल 24 खांब होतील। चला तर मग हा राऊंड पूर्ण करू। हे बघा, 24 खांब माझे बनवून झालेले आहेत। आणि आता पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी इथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे, अशा पद्धतीने। आता या राऊंडमध्ये आपल्याला बॅक लूपमध्ये विणायचा आहे। हा एक पूर्ण टाका झाला असा, आणि हा बॅक लूप झाला। हे बघा, या लूपमध्ये आपल्याला विणायचं आहे। आता पहिले 3 साखळ्या करू। 2 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीच्या बॅक लूपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे। हे बघा, परत 3 साखळ्या करायच्या, 2 साखळ्या सोडायच्या आणि तिसऱ्या साखळीच्या बॅक लूपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा। अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे। आता या शेवटच्या 3 साखळ्या पहिले आपण साखळ्या केल्या होत्या तिथे अशा पद्धतीने जोडायचं आहे। आता हे आपला 3 साखळ्यांचा लूप तयार झालेला आहे। टोटल 8 लूप तयार होतील। आणि आता आपल्याला या लूपमध्ये विणायचं आहे। पहिलेच आपण सिंगल क्रोशा करत आहोत। एक सिंगल क्रोशा केला, एक हाफ DC, तिन्ही लूपमधनं दोऱ्याचा विडा बाहेर काढला, 2 खांब करायचे आहेत, 2 DC, 1 2। आता 2 साखळ्या केल्या आणि आता जसं केलं होतं त्याच्या रिव्हर्स आपल्याला विणायचं आहे। म्हणजे आता आपल्याला 2 खांब करायचे आहेत, एक हाफ DC आणि एक सिंगल क्रोशा। अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झाली। हे बघा, आता हे दुसरं जे लूप आहे तिथे डायरेक्ट सिंगल क्रोशा करायचा आहे। हे बघा, एक हाफ DC, 2 खांब, आता 2 साखळ्या करायच्या, परत रिव्हर्स विणायचं, 2 खांब, एक हाफ DC आणि एक सिंगल क्रोशा।
आता ही दुसरी पाकळी तयार झाली. हे बघा किती सुंदर दिसत आहेत पाकळ्या. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड करा. टोटल 8 पाकळ्या तयार होतील. तुम्ही या कमळाची रंगसंगती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. शिवाय हे तुम्हाला एकाच रंगात बनवायचे असेल तर बनवू शकता. 2 रंगात बनवायचे असेल तर 2 रंगात बनवू शकता. मी व्हिडिओच्या शेवटी कलर कॉम्बिनेशन्स काही दाखवले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. टोटल 8 पाकळ्या झालेल्या आहेत. आणि आता ही शेवटची पाकळी झालेली, ती आपण पहिल्या पाकळीच्या सुरुवातीला इथे स्लिप स्टिचने जोडलं. हे बघा. आता आपल्याला बॅक साईडला परत लूप बनवायचे आहेत. जो पहिला इथे सिंगल क्रोशा केला होता, हे बघा इथे, तिथे अशा प्रकारे सुई आडवी घालून, हे बघा, तिथे सिंगल क्रोशा करतोय. हे बघा. आता 4 साखळ्या करा. आता आपल्याला 4 साखळ्यांचा लूप बनवायचा आहे. दुसरा जो सिंगल क्रोशा आहे इथे सिंगल क्रोशाने जॉईन करा. परत 4 साखळ्या. आणि पुढच्या सिंगल क्रोशाला इथे सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आतासुद्धा टोटल 8 लूप बनतील. हे बघा, सगळे 8 लूप बनवून झालेले आहेत. शेवटचा लूप पहिल्या लूपच्या इथे अशा पद्धतीने स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करा. आता आपल्याला दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या रंगाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत, म्हणून हा आधीचा दोरा कट केला. आता मी लाईट पिंक जॉईन करत आहे. स्लिप नॉट करून घेतली आणि कुठल्याही एका लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा. आता इथे सिंगल क्रोशा करून घ्या. एक हाफ DC, 2 DC म्हणजेच डबल क्रोशा, मराठीत 2 खांब. त्याच्यानंतर आता आपल्याला ट्रिबल करायचं आहे, म्हणजे सुईवर 2 वेढे घेतले, 2 लूपमधनं बाहेर काढलं, दुसऱ्या लूपमधनं आणि तिसऱ्या 3 वेळा करतो म्हणून त्याला ट्रिबल. 2 साखळ्या केल्या आणि आता परत एक ट्रिबल करायचा आहे. 2 खांब, एक हाफ DC आणि एक सिंगल क्रोशा. अशा प्रकारे गुलाबी रंगाने ही एक पाकळी तयार झालेली आहे. पहिल्या पाकळीपेक्षा थोडी मोठी झालेली आहे. आता दुसऱ्या लूपमध्ये इथे डायरेक्ट सिंगल क्रोशा करायचा. मग एक हाफ DC, 2 खांब,
आणि एक ट्रिबल. तुम्हाला हे सगळे टाके कसे करायचे हे डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नवीन शिकणाऱ्याने तो नक्की बघा. ट्रिबल क्रोशा झाला, त्यानंतर 2 खांब करायचे. सिक्वेन्स तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा. 2 खांब झाल्यावर एक हाफ DC आणि एक सिंगल क्रोशा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, गुलाबी रंगाने सुद्धा सगळ्या पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. किती सुंदर दिसतंय बघा. आता ही शेवटची पाकळी पहिल्या पाकळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. जिथे आपण सिंगल क्रोशा केला होता तिथे इथे. आणि आता परत आपल्याला बॅक लूप करायचे आहेत. म्हणजे पाठीमागे जो सिंगल क्रोशा होता इथे सुई अशा प्रकारे घालून स्लिप स्टिच करून घ्या. सिंगल क्रोशा करा, चालेल काहीही. आता 5 साखळ्या करायच्या आहेत. 5 साखळ्यांचा लूप बनवायचा आहे. पुढच्या सिंगल क्रोशा इथे सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे. परत 5 साखळ्या करा. एक एक साखळीने आपण लूप वाढवलेला आहे. अशा प्रकारे हे फूल तुम्ही 5 पदरीसुद्धा करू शकता. मी हे 3 पदरी दाखवत आहे. चला तर मग सगळे लूप आपण बनवून घेऊ. हे बघा, लूप बनवून झालेले आहेत. आता हा शेवटचा लूप पहिल्या लूपशी इथे स्लिप स्टिचने जोडून घ्या. अजून एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता तिसरा रंग जोडत आहोत. स्लिप नॉट करून घेतली आणि पाठीमागे कुठल्याही लूपमध्ये आपण हा जॉईन करणार आहोत स्लिप स्टिचने. आता सिंगल क्रोशा करायचा आहे. मग हाफ DC, अर्धा खांब, 2 खांब पूर्ण, 2 डबल क्रोशा, आणि आता 2 ट्रिबल करायचे आहेत. पहिले आपण एकच ट्रिबल केला होता, आता 2 ट्रिबल करायचं आहे. 1 आणि 2. 2 साखळ्या करा आणि आता परत रिव्हर्स करायचं आहे, म्हणजे 2 ट्रिबल. आता 2 DC म्हणजे 2 खांब, एक हाफ DC आणि सिंगल क्रोशा. हे बघा, ही पाकळी एक तयार झाली. लेयर्स तयार झालेत रंगाचे सुंदर. आता पुढच्या लूपमध्ये इथे डायरेक्ट सिंगल क्रोशा आणि सिक्वेन्स परत लक्षात घ्या. एक हाफ DC, 2 खांब, दोन ट्रिबल, आता 2 साखळ्या आणि परत 2 ट्रिबल,
2 TC, एक हाफ DC, अर्धा खांब आणि सिंगल क्रोशा. आता परत तिसऱ्या लूपमध्ये इथे डायरेक्ट सिंगल क्रोशा करायचा आहे आणि अशाच सिक्वेन्सनी आपल्याला पाकळी पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या पूर्ण करून घेऊ. खूपच कमी वेळात झटपट होणारे असे हे कमळ तुम्हाला बनवायला खूपच आवडेल. या कमळामध्ये तुम्ही LED लाईट, दिवा किंवा छोटीशी मूर्ती पण ठेवू शकता. हे बघा सगळ्या पाकळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. हे बघा किती सुंदर कमळ दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही पाठीमागून लूप्स वाढवायचे एक एक साखळीने आणि एक एक पाकळ्यांचा लेयर वाढवत जाऊ शकता. आता शेवटची पाकळी पहिल्या पाकळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायची. एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. आता हे कमळ कुठेही ठेवताना सजवताना ह्याच्या एक एक पाकळ्या अशा व्यवस्थित हाताने सारख्या करून घ्या, म्हणजे अजून सुंदर दिसेल. आणि हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते हाईड करून कट करून घ्या अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. या दिवाळीमध्ये तुम्ही असे कमळ बनवा. लक्ष्मीपूजनाला त्यामध्ये लक्ष्मी ठेवू शकता, दिवे ठेवू शकता. दिवाळीमध्ये फ्रेंड्स रिलेटिव्सना तुम्ही गिफ्ट करू शकता. त्यांना सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर मग हा व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.